जय हिंद. मी लोहित मतानी, पोलीस उपायुक्त वाहतूक नागपूर सिटी. हे 21 जानेवारीला जे इंडिया न्यूझीलंडच्या इंटरनॅशनल मॅच आहे VCA जामठामध्ये, त्यासाठी जे व्हेकल्स नागपूर शहरावरून येणार आहेत त्यांना NCI कटिंगवर NCI कडे त्यांना टर्न घ्यावा लागेल आणि नंतर त्या रोडवर एक मौली नगरी आहे. मौली नगरीवरून जर त्यांनी लेफ्ट घेतला तर त्यांच्यासाठी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी वेगवेगळ्या पार्किंग स्पेसेस आहे. त्यामध्ये D1 पार्किंग आहे जे 4 व्हीलरसाठी आहे, D2, D3, D4, D5 आणि त्याच्या समोर एक बी म्हणून 4 व्हीलर पार्किंग आहे. आणि जे स्कूल बसेस येणार आहे त्याच्यासाठी NCI चे समोर एक यू टर्न आहे. ते तिथून यू टर्न घेतील आणि एक स्कूल बसची पार्किंग गेट नंबर 13चे समोर ठेवलेली आहे, तिथे ते पार्किंग करणार. आणि जे VCAचे मेंबर्स आहेत ते पण NCIचे समोर यू टर्न घेऊन हे रूट घेणार आहे आणि गेट नंबर 13 वरून एंट्री करणार आहे. याच्यासाठी जामठा टी पॉईंटवरून कोणाला अलाउड नाही आहे येणार, कारण ते मोठा कंजेशनचा पॉईंट आहे. तिथून फक्त प्लेयर्स आणि अंपायर्सची गाडीला अलाव केला जाईल. आणि जे लोक जामठा टी पॉईंट क्रॉस करणार आहेत त्यांच्यासाठी एक बेलास कटिंगचे समोर एक अल्ट्राटेकची पार्किंग आहे, ते तिथे पार्क करून त्यांच्यासाठी फीडर बस सर्व्हिसेस अवेलेबल केलेली आहे. आणि जे लोक वर्धा, बुट्टीबोरी आणि तिथून येणार आहे त्याच्यासाठी एक ब्रह्मकुमारीची पार्किंग आहे, जे F म्हणून पार्किंग आहे, तिथे ते 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्क करू शकतात. आणि तिथून पण फीडर बस सर्व्हिसेस चालू केलेली आहे. आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही जे मेट्रो आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा, कारण हे जे रूट आहे जे कंजेस्टेड रूट आहे आणि तुमच्यामुळे कंजेशन होणार नाही, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा, तुमचा पण वेळ वाचणार. यासाठी जामठा टी पॉईंट आम्ही अगोदर सांगतो, जामठा टी पॉईंटवरून कोणीही काही एंट्री होणार नाही आहे. यासाठी जे दुसरे लोक आहे जे मॅचला येणार नाही पण हे रूटचा ते वापर करणार आहे, त्यासाठी आम्ही फक्त एवढी सूचना देतो की 21 जानेवारीला संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर जेव्हा मॅच समाप्त होणार आहे 10 ते 11:30 पर्यंत काहीतरी या रूटमध्ये कंजेशन होऊ शकतात. जर पॉसिबल असेल तुम्ही या रूटला अवॉइड करा. धन्यवाद.